नमस्कार मित्रांनो, मी आपला संगम सोनटके। सर्वात अगोदर तुम्हाला सांगायचं म्हणजे जे काय आपण डिझाईन घेऊन आलेलो आहोत ते म्हणजे 10x30 रामनवमी स्पेशल डिझाईन, होल्डिंग डिझाईन आहे, प्रिंटिंगचे डिझाईन आहे। आणि याचमध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला हे सर्व गोष्टी मटेरियल, त्याचबरोबर मोबाईलच्या युजरसाठी PLP पण प्रोव्हाइड केलेली आहे। त्याचबरोबर PhD मध्ये सर्व गोष्टी तुम्हाला भेटतील, सगळे एडिटेबल गोष्टी असतील, टेन्शन घ्यायचं कोणतीही गोष्ट नाही। आणि पासवर्ड बद्दल सांगायचं म्हणजे पासवर्ड आपला व्हिडिओमध्ये कुठेही तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल आणि एकाच स्टेपमध्ये दिसेल। सगळ्यांना एकच विनंती आहे, ते म्हणजे पासवर्डसाठी कोणीही मेसेज करू नये व्हॉट्सअपवरती किंवा कॉल करू नये। जे कोणाला खरंच क्लासेस वगैरे लावायचे असतील त्याच्यासाठी सगळ्यांनी कॉल करा किंवा मेसेज करा। जे काही तुमच्या गोष्टी असतील म्हणजे यूट्यूबवरच्या तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता, जे काही डाऊट आहे ते नक्कीच मी 100% तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल। तुमच्यामुळे बाकीच्यांचा पण फायदा होईल मी इथं रिप्लाय दिल्यामुळे। ओके, तर सगळ्यांनी काळजी घ्यायची आहे। आणि माझं एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की मेसेज करू नका पासवर्डसाठी पर्सनली व्हॉट्सअपवरती येऊन। ओके, बरेच जण करतात त्याच्यासाठी मी डिस्टर्ब होतोय। आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे जे काय आता व्हिडिओ न येण्याचे कारण सांगतो, म्हणजे आपला जे काय व्हिडिओ लेट येत आहेत त्याचं एक कारण असं आहे, म्हणजे आपली जी काय आपली फर्स्ट बॅच होती ती यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडलेली आहे। जे काही आपले स्टुडंट होते त्यांनी आमच्यावरती भरोसा ठेवला आणि त्यांना मी सर्वात अगोदर सांगायचं म्हणजे त्यांना पुढील वाटचालीसाठी एक शुभेच्छा देतो। 100% तुम्ही ही यशस्वीरित्या पार पडाल। आपले जे काय क्लासेस झाले त्यांना सर्टिफिकेट पण प्रोव्हाइड केलेले आहे। आता थोडक्यामध्ये जर तुम्हाला सांगायचं म्हणजे 2 मिनिट दिलात माझ्यासाठी तर ठीक होतील। बघा, आता मी तुम्हाला जर क्लासेसबद्दल 2 मिनिट सांगायचं म्हणजे 2 मिनिट घेतो तुमचे। बघा, याच्यामध्ये बघा आपले जे काही 21 मार्च आहे आपली ऑनलाईन बॅच सुरू होत आहे, ते कुठं होणार गुगल मीटवरती। कशासाठी? जेणेकरून जर तुम्हाला डाऊट असतील जेव्हाचे तेव्हा म्हणजे कम्युनिकेशनसाठी, जेव्हा लाईव्ह कसं असतं म्हणजे प्रत्यक्षात जर आपण तुम्ही आमने सामने असताना तसंच सेम तुम्ही माझ्याशी बोलणार, मी तुमच्याशी बोलणार, त्याच्यासाठी गुगल मीट असते। छानरित्या पूर्ण एचडीरित्या सर्व गोष्टी असतील, त्याच्यात कोणताही डाऊट येणार नाही। थोडक्यामध्ये जर तुम्हाला क्लासेसबद्दल सांगायचं म्हणजे जे काही आपलं जाहिरातीचं पेज आहे तुम्ही एकदा चेक करू शकता, जास्त वेळ घेत नाही। पहिले 5 दिवस बेसिक गोष्टी शिकवल्या जातील फोटोशॉपबद्दल आपल्या डिझाईनच्या दृष्टिकोनातून, लक्षात असू द्या। आणि याच्यामध्ये सर्व गोष्टी इन्स्टॉलमेंटपासून ते शेवटपर्यंत शिकवल्या जातील। त्याचबरोबर व्हिडिओचं सेक्शन पण होईल पूर्ण, म्हणजे जे काय आपलं वेडिंगचं सेक्शन असतं ते। त्याचबरोबर 20वा दिवस, इम्पॉर्टंट दिवस, सगळ्यात इम्पॉर्टंट दिवस म्हणजे 20वा। त्यामध्ये तुम्हाला व्यावहारिक गोष्टी म्हणजे क्लायंटशी कसं बोलायचं, व्यवहार कसे करायचे, म्हणजे हे जे काय व्यवहार असतात बऱ्याच जणांना जमत नाहीत, बोलायचं शिकवलं जाईल। त्याचबरोबर कस्टमरशी कशा गोष्टी केल्या पाहिजे, कोणत्या डिझाईनचे किती चार्जेस घेतले पाहिजे, या सर्व भरमसाठ गोष्टी आणि बरंच काही तुम्हाला या क्लासेसमध्ये शिकायला भेटेल। 100% काहीच प्रॉब्लेम नाही। तुम्हाला जर इच्छा नसेल, जे कोणी तुमचा इच्छुक मित्र असेल त्याला नक्कीच सांगा आणि आमच्याशी म्हणजे जे काही कॉन्टॅक्ट आहे ते जोडण्याचा प्रयत्न करा। फीसबद्दल जर बोलायचं म्हणजे तर एक सुवर्ण संधी आहे तुमच्यासाठी सर्वांसाठी। आपली फीस म्हणजे 2500 रुपये राहणार आहे या बॅचची। गेल्या बॅचची याच्यापेक्षा कमी होती, 1600 रुपये। तुम्हाला जर डिझाईन बघायच्या असतील तर आपल्या इंस्टावरती जाऊन हायलाईट चेक करा, तुम्हाला बॅच 1 मध्ये आपल्या डिझाईन भेटतील। सर्व डिझाईनची क्वालिटी चेक करा, नंतरच आमच्याशी ॲडमिशन 100% करा। तुम्ही अगोदर नका करू। आणि फीडबॅकचंही तुम्हाला हायलाईटमध्ये भेटून जातील। जे काय पहिली बॅच होती फीडबॅकही चांगले भेटलेले आहेत, तुम्ही चेक करू शकता, त्यात काही शंका नाही। तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं म्हणजे मटेरियलबद्दल तर बघा, मटेरियलबद्दल म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे तुम्हाला स्वतःच्या पायावरती कसं उभं व्हायचं, म्हणजे थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे आता तुमचं कसं मटेरियलचं यूट्यूबवरचं जर बंद झालं कोणी देत असेल तर तुमचे डिझाईन बंद होणार। आम्ही काय शिकवतो आमच्या क्लासमध्ये, तुमचं मटेरियल स्वतः कसं तुम्हाला क्रिएट करता येईल ते शिकवलं जाईल। म्हणजे तुम्हाला दुसऱ्याच्या मटेरियलवरती डिपेंड राहायला या गोष्टी म्हणजे टाळवणार, त्याचबरोबर तुम्हाला शिकवणार की स्वतःचं मटेरियल कसं बनवायचं। त्याचबरोबर ते म्हणजे एआयच्या मदतीने, एआयचा यूज करून शिकवलं जाईल। आणि तुम्हाला जे काय सॉफ्टवेअर आहेत जे आपलं तुमचे जे मार्केटमध्ये दिसत असतील ते तुम्हाला सगळे सॉफ्टवेअर जे आपल्या पेजवरती दिसत असतील ते सॉफ्टवेअर फ्री दिले जातील। इन्स्टॉलमेंट सगळ्या गोष्टी सांगल्या जातील। तुम्हाला लाईव्ह रेकॉर्डिंग भेटेल क्लास झाल्यानंतर। आणि जे काही समोरच्या बॅच असतील म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आता जी सेकंड बॅच चालू होते त्या बॅचच्या ज्या काही गोष्टी असतील ते फर्स्ट बॅचला भेटत राहतील, म्हणजे तुम्हालाही तशाच गोष्टी भेटत राहतील। जे काही ट्रेंडनुसार व्हिडिओ येतील नवीन तेही तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील। आणि थोडक्यामध्ये जे काय आपलं सांगायचं म्हणजे मटेरियलमध्ये फॉन्ट, डिझाईन फाईल किंवा बॅकग्राऊंड,
जे काही टेक्स्ट असतात म्हणजे ब्रश वगैरे रिसोर्सेस जे काही ग्राफिक्ससाठी लागतात ते सर्व गोष्टी तिथे दिल्याच जातील माझ्याकडनं. त्याचबरोबर तुम्हाला स्वतः कसं क्रिएट करायचं हे तर 100% सांगण्याचा प्रयत्न कराल आणि तुम्हाला ते समजेल ही माझी 100% गॅरंटी आहे. आणि तुमची एक डिझाईनमध्ये युनिकनेस वाढेल म्हणजे तुमची आयडेंटिटी क्रिएट होईल तुम्ही स्वतः मटेरियल जर स्वतः क्रिएट केलं तर. ओके. आणि शेवटचा पॉईंट म्हणजे तुम्ही बॅच संपल्यानंतरही आमचा सपोर्ट असेल तुम्हाला लाईफ टाईम, ते म्हणजे गायडन्स सपोर्ट असेल. टेन्शन घ्यायचं नाही, कोणत्याही अडचणी आली कॉल करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. हे झाले आपलं क्लासबद्दल थोडक्यामध्ये इन्फॉर्मेशन. जे कोणी इच्छुक असतील त्यांनी 100% आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आपण सविस्तर बोलून घेऊया. तर सर्टिफिकेट आहे बघा आपण आपल्या जे काय बॅच होती त्यांची प्रोव्हाइड केलेली आहे, तुम्ही बघू शकता छानरित्या. हां, हे झाल्या गोष्टी आपल्या डिझाईन. जर तुम्हाला इथे डिझाईन बघायच्या असतील आपल्या हायलाईट एकदा चेक करून घ्या, तुम्हाला डिझाईन दिसतील. ओके. तर चला आता या व्हिडिओला जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिलात तर 100% आता भीम जयंती आणि रामनवमी येत आहे, बिगेस्ट फेस्टिवल येत आहेत तुम्हाला. तर भरमसाठ तुम्हाला असे ग्रुप बॅनर त्याचबरोबर सिंगल डिझाईन ह्या शुभेच्छा असतात ना ते तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. जर या व्हिडिओला चांगला प्रतिसाद आला तर. काय अडचणी असतील तर 100% कमेंटमध्ये कळवा. आता आपण जरासं नवे घालतो आपल्या जे काही व्हिडिओ आहे त्याच्यासाठी सुरुवात. न्यू फाईलमध्ये आल्यानंतर न्यू एक फाईल घ्यायची आहे, त्याच्यामध्ये आपल्याला साईज टाकून घ्यायची 30x10. 30x टाकल्यानंतर जे काय ओरिएंटेशन आहे ते आपल्याला आडवं पाहिजे, जेणेकरून आपली जी आडवी डिझाईन आहे ते आडवी होईल आणि जे व्हर्टिकल जर केला तो उभी होईल अशी, म्हणजे जे पोलला असतात ना ते. आणि त्याचबरोबर रेझोल्युशन आपण ठेवलेलं आहे 200. ओके. 200 ठेवून आपण क्रिएट करू. क्रिएट केल्यानंतर जे काय आपली साईज आहे ती आपली साईज क्रिएट झालेली आहे. ही झाली एक पद्धत साईज घ्यायची. आता तुम्हाला आपले जे काही सेक्शन आपण बनवून ठेवलेलं जे काही तुम्हाला दिलेली PhD ते तुम्हाला ओपन करून दाखवतो थोडक्यामध्ये. जब 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 लगेच सांगून टाकतो थोडक्यामध्ये. हे काय डिझाईन जर बनवायला गेला तर समजून सांगायचा, जर डिटेल बाय डिटेल जर समजून सांगायचा प्रयत्न केला तो खूप वेळ जाईल. ते म्हणजे बराच 2-3 तास जातील ते क्लासेसमध्येच. ही डिझाईन आपल्या क्लासमध्ये शिकवलेली डिझाईन आहे, 100% काही शंका नाही आहे. आता जे काय आपण बॅकग्राऊंड क्रिएट केलंय हे आपण कुठलंही बॅकग्राऊंड म्हणजे असं उचलून घेतलेलं नाही किंवा डाउनलोड केलेलं नाही. हे स्वतः एक सॉलिड कलर घेऊन त्याच्यावरती वेगवेगळे एलिमेंट ॲड करून हे जे बघू शकता जे काय दिसत असतील तुम्हाला टेम्पल वगैरे हे सर्व स्काय हे सर्व गोष्टी आपण क्रिएट केलेल्या आहेत बॅकग्राऊंडमध्ये. आणि एक छानरित्या HD मध्ये क्वालिटीमध्ये आपण बॅनर क्रिएट केलेलं आहे. आणि याच्यावर जे आपण फोटो ॲड केले ते म्हणजे पाहू शकता इथं जे काय आपले बजरंगबली आहेत त्यांचा फोटो आपण ॲड केलेला आहे. आता याला मॅन्युप्युलेशन थोडक्यात सांगायचं म्हणजे मॅन्युप्युलेशन कोणता पार्ट असतो, जो काय आपला बॅकग्राऊंड असतो जी काय डिझाईन असते त्या डिझाईनमध्ये आपण म्हणजे थोडक्यामध्ये एक मॅच म्हणजे सिनेमॅटिकमध्ये कसं आपण मॅच करतो सगळ्या गोष्टी त्या गोष्टी आपण मॅच करण्याचा प्रयत्न करत असतो. ओके. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं जे काय आपले म्हणजे बजरंगबली आहेत त्यांना आपल्याला मॅच करायसाठी आपण जे ग्रेडियंट घडले सॉलिड कलरमधलं ग्रेडियंट क्रिएट करून आपण त्याच्यावरती एक क्लिप केलेलं आहे, क्लिपिंग मास्क केलेलं आहे, त्याच्यामध्ये बघू शकता. आता तुम्ही छानरित्या आपलं जे काही बॅकग्राऊंड सोबत मॅन्युप्युलेशन आहे ते छानरित्या चाललेलं आहे. मॅच करणं इम्पॉर्टंट आहे, तोपर्यंत आपली डिझाईन एक ॲट्रॅक्टिव्ह आणि क्रिएटिव्ह डिझाईन बनत नाही. ओके. त्याचबरोबर आपण एक फ्लॅग ॲड केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक फोटो. आता हा फोटो मी पूर्ण पेन टूलने कट केलेला आहे, खूप वेळ लागलेला आहे. म्हणजे फोटो तुम्हाला असे स्वतः कसे क्रिएट करायचे PNG या सर्व गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातील. आणि स्वतः कसं म्हणजे आपलं बिल्ड करायचं ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बेसिकपासून शिकवल्या जातील. आता बघा याच्यामध्ये आपण एक फ्लॅग ॲड केला, त्याचबरोबर आता कॅलिग्राफी आणि एक टेक्स्ट. कॅलिग्राफी टेक्स्ट म्हणू शकता, कॅलिग्राफी शिकवली जाईल. आता आपल्या डिझाईनमध्ये आपण सिम्पलरित्या एक टेक्स्ट वापरलेला आहे, इन्फिनिटीचा आहे. आणि त्याच्यामध्ये आपण एक आता ग्रेडियंट यूज केलेलं आहे. टेक्स्चर काय यूज केलं नाही, टेक्स्चर आता एक मागचा पार्ट होता तो म्हणजे आता ट्रेंडनुसार मागे पडलेला आहे. आता ग्रेडियंटचा ट्रेंड आलेला आहे. आता बरेच जण ग्रेडियंट यूज करतात. ग्रेडियंट कसे वेगवेगळे आहेत आता पाहू शकता तुम्ही. ग्रेडियंट आपण यूज केलेलं आहे, त्याचबरोबर एक पट्टी घेतली, त्याचं ब्लेंडिंग मोड चेंज करून. आता बघा निमंत्रण हे एक आपण इन्फिनिटी फॉन्टमध्ये घेतलेलं आहे. त्याचबरोबर फ्लावर आणि जे काय आपलं शुभेच्छेचं सेक्शन आहे ते आता बघू शकता. थोडक्यामध्ये जे काय डायलॉग आहे हे पाहू शकता. त्या डायलॉगमध्ये अलाइनमेंट इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत अलाइनमेंट दिसणार नाही तुमच्या डिझाईनमध्ये तोपर्यंत डिझाईन छान दिसणार नाही. इम्पॉर्टंट म्हणजे अलाइनमेंटवरती बराच पार्ट डिपेंड असतो. 30 ते 40% अलाइनमेंटचीच आपण डिझाईनला देऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता बघा जे काय आपण लाईट आहेत, आता बघा स्पार्क जेव्हा आपण लाईट ॲड करतो बघा हे 3 लाईट आहेत, याला स्पार्क म्हणतात. या वरच्या 2 गोष्टीला हे स्पार्क आहेत आपले जाळाचे, त्याचबरोबर हा लाईट.
लाईट बंद केलात की इथलं सेक्शन बघा डल दिसते, थोडं लाईट आपण चालू करू. त्याचबरोबर आता स्पार्क, हे बघा स्पार्क जेव्हा बंद करतो ते डिझाईनमधलं एक पूर्ण रोनक गेल्यासारखे वाटते. आणि जेव्हा स्पार्क ॲड केला तेव्हा किती एक म्हणजे अट्रॅक्शन, ओव्हरऑल डिझाईन इज क्लिअरली क्वालिटी बाज दिसत आहे. त्याचबरोबर आता आपल्याला एक डायलॉग घेतलेला आहे, तो म्हणजे इन्फिनिटीमध्ये घेतलेला आहे. आणि आता दुसरी गोष्ट, त्याला कव्हर करण्यासाठी एक शेप आपण ॲड केलेला आहे, म्हणजे काय वरचा पार्ट रिकामा वाटत होता त्याच्यासाठी. ओके, आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची म्हणजे ती कोणती, आता बघू शकता आता ही ओव्हरऑल डिझाईन झालेली आहे आपली कंप्लीट. आता एक म्हणजे अट्रॅक्ट म्हणजे पूर्ण डिझाईन मॅच करण्यासाठी तुम्हाला शेवटचा पॉईंट इम्पॉर्टंट आहे, ते म्हणजे ओव्हरऑल डिझाईनला इफेक्ट मारणं. बघा या इफेक्ट कसा मारायचा, आपली जी काही टॉपची लेअर आहे त्याच्यावरती क्लिक करून कंट्रोल आल्ट शिफ्ट ई करायचं. केल्यानंतर एक जे काही ओव्हरऑल आपले जे काही लेअर आहेत कालच्या, त्या सर्व लेअरची एक मर्ज लेअर क्रिएट होईल. आणि या राईट क्लिक कर कन्वर्ट टू स्मॉल ऑब्जेक्ट करून घ्या अगोदर. आणि जे काही इफेक्ट आहेत ते आपल्याला या लेअरला लावायचे. आता बघा या लेअरला आपण लावलेले, बघा किती डिफरन्स आहे, म्हणजे इफेक्ट काढल्यानंतर बघा इफेक्ट लावल्यानंतर. पण ओव्हरऑल डिझाईनमध्ये एक लुक येतोय, लुक बघा लुक येतोय ना. हां, हे इफेक्ट कसे लावले, कॅमेरा रॉ सेक्शनमध्ये जाऊन पाहू शकता तुम्ही कोणते कोणते काय काय केलेले आहेत मी. या गोष्टी तुम्ही चेकआउट करून घ्या एकदाच्या. ओके, ह्या सर्व गोष्टी आपल्या जे काही डिझाईन आहे त्याच्या झालेल्या आहेत. तुम्हाला काय अडचणी असतील 100% कमेंटमध्ये कळवण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ कसा झाला, डिझाईन कशी झाली, 100% सगळ्यांनी एक कमेंट करून जा, जेणेकरून मला म्हणजे एक गायडन्स भेटेल आणि तुमचा रेफरन्स भेटेल, किंवा थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे जे काही तुमचा फीडबॅक असतो तो मला मिळेल. त्याच्यामुळे मला मोटिवेशनल भेटेल. जे काय आता भीम जयंती येत आहे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि रामनवमी, याच्यावरती भरमसाठ व्हिडिओ येतील तुमचा सपोर्ट असेल तर. ओके, असंच प्रेम असू द्या. आपण नवनवीन व्हिडिओमध्ये 100% भेटू. धन्यवाद.